नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। मुस्लिम बांधव हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि त्यामध्ये जे मराठा मुंबईला गेलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्याकरता मुस्लिम बांधवांनी त्यांची भोजनाची व्यवस्था तयार केली आहे। कारण मुस्लिम समाज हा भाजीपाल्याच्या आणि फळांच्या व्यवसायामध्ये प्राधान्याने आपल्याला आढळून येतो, पण त्याहीपेक्षा जो शेतकरी आहे त्याच्याशी त्यांची बांधिलकी यातून दिसून येते। कारण मराठा आंदोलनामध्ये प्राधान्याने शेतकरी जास्त आहेत। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणासाठी जे पाऊल उचललेलं आहे तो खूप चांगला आहे। आणि ज्या पद्धतीने आज मुंबई शहरात दाखल झालेले आहे आणि व्हॉट्सअप फेसबुकच्या मीडियाच्या बाबतीत जे आम्हाला कळलं की त्या ठिकाणी सरकार ज्या पद्धतीने त्यांना मदत करायला पाहिजे त्यामध्ये मदत करत नाहीये, त्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण, एक आदर्श शिकवण ही समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या निमित्तानं आज मोहम्मद पैगंबरांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदात आम्ही साजरा करत असताना त्यांचा संदेश लोकांपर्यंत की शेजार धर्म पाळायला पाहिजे, इन्सानियत का पैगाम, माणुसकीचा जो धर्म आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। आज ती वेळ आलेली आहे। मराठा बांधव या ठिकाणी मुंबईत दाखल आहे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कितीतरी लोक करत आहे। पुणे शहरातनं कोंढवा आणि कौसरबाग या भागातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहत आहेत आणि या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने आज या अन्नदानाचा कार्यक्रम या इथून निघून आम्ही मुंबईला पोहोचणार आहे आणि तिथं आमच्या मराठी बांधवांना एक शिजवलेलं चांगलं अन्न आम्ही त्या ठिकाणी पोहोचवणार आहे। एक नैतिक जबाबदारी आमची की आज आमचा मराठा बांधव मुंबईत दाखल आहे आणि त्यांच्या हक्कासाठी जे संविधानाने त्यांना दिलं पाहिजे होतं ते दिलं नाही आणि त्या न्याय मिळवण्यासाठी ते झटतायत। त्यांच्या न्यायासाठी आम्ही त्यांच्याबरोबर मुस्लिम समाज ठामपणे उभा आहे आणि आपण व्हॉट्सअप फेसबुकद्वारे पाहतोय की मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने या ठिकाणी मराठ्यांच्या आंदोलनासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे आणि पुण्यातूनही जरांगे पाटलांना मराठा आरक्षणासाठी मी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।